तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये बसलेली असते. त्याच वेळेला तिला खूप जास्त असा कामाचा प्रेशर येतो. त्यावेळेला तिला अर्जुनची खरी किंमत कळते, म्हणजे अर्जुन कसं सगळं काम सांभाळतो. आणि त्याच वेळेला तिची झालेली ही तारेवरची कसरत, या सगळ्यामुळेच तिला आता अर्जुनची क्षणाक्षणाला आठवण येत असते. कारण एक क्लायंट समोर बसलेले असताना समोरून दुसऱ्या स्टाफमधला मेंबर येणार आणि तोही म्हणणार की आता काय करायचं आहे, हे पेपर्स आहेत, ह्याच्यावर सह्या करायच्या आहेत. तोपर्यंत तिसरा व्यक्ती येतोय आणि तोही म्हणतोय की पुढच्या कामकाजाचं काय काम बाकी आहे. या अशा अनेक चर्चा सायलीभोवती आता होत असतात. त्यामुळे सायलीला काहीच कळत नसतं. तेवढ्यातच फोनही वाजत असतो. मग सायलीला फोन उचलायचा की ह्या कस्टमर लोकांशी बोलायचं की आपल्या स्टाफमधल्या लोकांना एकदम सपोर्ट करायचा, या कोणत्याच गोष्टी आता सायलीला समजत नसतात. सायली एकदम ब्लँक पडलेली असते. त्याच वेळेला तिच्याकडे सही मागायला सुद्धा आलेला असतानाच स्टाफमधला मेंबर त्याच्याकडेही ती पाहत राहते. त्यावेळेला चैतन्याच्या लक्षात येतं की नक्कीच खूप मोठी गडबड झाली आहे. आणि तेव्हाच आता चैतन्य हा सायलीला म्हणत असतो की सायली, सही कर सायली वहिनी. आणि मग सायली त्या पेपरवर सह्या करते आणि ते पेपर पुढच्या कामकाजासाठी पुढे सरकवते. मुळात जर तिथला ओनर जो आहे, वकील जो आहे तो अर्जुन आहे, तर सायलीच्या सह्या कशा काय चालू शकतील हे न पटण्यासारखं आहे. पण त्या पेपरवर सायलीने सह्या केलेल्या होत्या आणि ते पेपर्स पुढच्या कामकाजासाठी पुढेही पाठवलेले होते. दुसरीकडे आता पाहण्यात येतं की चैतन्य हा म्हणत असतो की सायली वहिनी, मला कळतंय की तुला खूप जास्त प्रेशर झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी मला कळत आहेत, पण थोडं थांब, सगळ्या काही गोष्टी हळूहळू तुला समजतील आणि तसंही जास्त लोड घेऊ नको, थोडे रिलॅक्स हो. बाकी आपण जे काही कस्टमर होते त्यांचा कॉल आला होता, त्यांना आपण कॉल बॅक करूया, पण आता थोडी रिलॅक्स हो असं म्हणतं. त्यावेळेला आता सायली म्हणते की मी एकाच गोष्टीमुळे रिलॅक्स होऊ शकते, तो म्हणजे अर्जुनला त्रास देऊन. मग आता अर्जुन ते कपडे वगैरे धुवून त्याचे झालेले असतात, ते कपडे छान तो वाळत घालत असतो. त्याच वेळेला तो कपडे पिळत असताना त्याला फोन आलेला असतो. कपडे पिळत असताना फोन येतो, तर तो फोन उचलतो आणि म्हणतो की बोल बायको, काय झालं आहे. तर त्याच वेळेला आता अर्जुनची मुद्दामून मस्करी करते आणि अर्जुनला विचारते, काय मग होत आहेत की नाही कामं. माझी तर कामं इथे होतच आहेत, पण दुसरीकडे अर्जुनलाही माहिती असतं की सायलीला काही कामच जमत नसणार आहे, तिच्यावर सुद्धा खूप जास्त प्रेशर आलेलं असणार आहे. आणि म्हणूनच आता अर्जुन सायलीला विचारत असतो, काय सगळं जमतंय ना, कसं काही करतेस तू ते तरी मला सांग, म्हणजे पुढे काही कामकाज थांबलं आहे का हेही बघ. कारण मला असं वाटतं की एक ड्राफ्ट करायचा होता, ते सुद्धा येणार आहे. कोणता ड्राफ्ट, काय ड्राफ्ट, असं ती आता चैतन्याला विचारू लागते. तेवढ्यातच स्टाफमधला एक मेंबर तिथे येतो आणि ह्याचा ड्राफ्ट करायचा आहे असं सांगतो. आणि त्याच वेळेला सायली म्हणते की हो, माझ्यापर्यंत पोचला आहे, मी करेन माझं मॅनेज, तुम्ही काळजी करू नका. उलट आहे ना, तुम्ही तुमची काळजी करा. म्हणजे कसं, तुम्हाला घरातली कामं एकट्यालाच करायची, इथे माझ्याबरोबर कसा स्टाफ आहे, तुम्हाला हेल्प करतोय बऱ्याच कामामध्ये, पण तुम्हाला हेल्प करायला कोणीच नाही आहे ना. म्हणून म्हटलं, कपडे वगैरे लावून झाले आहेत का अजूनही तुमची संघटना वॉशिंग मशीनवरच अडकली आहे, असं देखील मुद्दामून आता सायली मजा घेत बोलत असते. सायली जेव्हा या सगळ्यामध्ये मजा घेते ना, तेव्हा मात्र आता सायलीला म्हणतो की बायको सांग, जर कंटाळली असेल ना तर मला सांगून टाक, आपण बघूया काहीतरी करूया मॅनेज, असंही तो तिला आता म्हणत असतो. पण सायली म्हणत असते की मी का कंटाळू, मी काही कंटाळली वगैरे नाही आहे, माझे मी कामं करते. दुसरीकडे नागराज आता विचार करत असतो की मला का मोबाईल दिला असेल आणि या सगळ्या मागे त्या मूर्ख मुलीचा काय हेतू आहे, या सगळ्या गोष्टींना आता नागराज विचार करत असतो. आणि तेवढ्यातच त्याच्या लक्षात येतं आपल्याला मोबाईल दिलाच आहे, तर आपण एकदा कॉल करून बघूया, म्हणजे कसं ते बरं पडेल ना. आणि म्हणूनच तो आता कॉल करायचा विचार करतो. आणि जेव्हा तो आता कॉल वगैरे करायचा विचार करतो ना, तेव्हा मात्र तो आता समोर असलेल्या हवालदाराला आता खाणाखुणा करून सांगत असतो की महिपतला तिकडला घेऊन जा, असं सांग की काहीतरी कारण दे आणि त्याला घेऊन जा, कारण आता नागराजला फोनवर बोलायचं असतं. म्हणूनच आता तो हवालदार येतो आणि महिपतला तिकडला घेऊन जातो. महिपतला जेव्हा तो घेऊन जातो तेव्हा मात्र आता नागराजला कॉल करण्याची संधी मिळणार असते. बिचारा महिपत जेलमध्ये आता झोपा काढत असतो, त्याला छान झोप लागलेली असते. तेवढ्यातच हवालदार बनसोडे तिथे येतो आणि महिपतला तिकडला घेऊन चाललेला असतो. सायली आता केस स्टडी करत असते, म्हणजेच सायली आता अपघाताच्या केसची फाईल बघत असते. तेवढ्यातच चैतन्याने दोघांसाठी मस्त असा चहा आणलेला
बसलेला असतो. तो सायलीला चहा देतो. सायली म्हणत असते की का एवढी घाई होती, राहू दे होतं ना. पण आता चैतन्य म्हणतो की सायली वहिनी तू जरा टेन्शनमध्ये दिसलीस, मग म्हटलं थोडं तुला रिलॅक्स करावं यासाठी तुझ्यासाठी स्पेशल असा चहा आणलाय, चहा घे. आणि तू कोणती फाईल बघत होती? तर अपघाताची ही फाईल मी बघत होते. म्हणजे बघा ना, या अपघाताच्या फाईल्समध्येच मला ना हे बरोबर कोडं सापडत नाही आहे की हे सगळं काही घडलं, पण अजूनही आपल्याकडे काही बेहतर असे मस्त पुरावे भेटले नाही आहेत आणि आपल्याला हे पुरावे शोधून काढायला हवेत असाही विचार ना आता सायली करत असते. दुसरीकडे मात्र आता नागराज हा प्रियाला कॉल करतो. प्रिया बाहेरच असते आणि नागराजसोबत ती बोलत असते. नागराज प्रियाला म्हणत असतो की काय मग तू मला मोबाईल वगैरे दिलायस, यामागे तुझा नक्कीच काहीतरी हेतू आहे. पण काय हेतू आहे हे मला कळायलाच हवं. सांग काय आहे यामागचा उद्दिष्ट? तू मला मोबाईल का बरं दे आहेस हे देखील आता तो विचारू लागतो. त्यावर आता बरं झालं तुम्हालाही कळलं की माझा काय हेतू आहे, म्हणून मी तुम्हाला मोबाईल दिला आहे. ते काय ना, तुम्ही पोलीस स्टेशनला गेला आहात ना, तर तिथे मस्त आराम करा. इथली बाहेरची बिलकुलही काळजी करू नका. इकडचं सगळं काही सांभाळायला मी आहे. तुम्ही जराही टेन्शन घेऊ नका, कारण मला माहिती आहे ना तुम्ही खूप जास्त टेन्शनमध्ये असाल. मग थोडा का होईना तुमचा प्रेशर कमी करण्यासाठीच मी तुम्हाला आता हा मोबाईल दिलेला आहे. जर काही वाटलं तर तुम्ही नक्कीच मला कॉल करू शकता आणि तुमचं बोलून झालं ना की हवालदाराकडे पुन्हा तो मोबाईल पाठवून द्या, असं देखील आता ती प्रिया सांगू लागते. पण हे सगळं काही कशासाठी, काय कारण आहे? अहो मी तुम्हाला असंच कशाला काही देईन, यामागे सुद्धा माझा हेतूच आहे की. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की जर कोणासमोर तोंड उघडायचा जरा जरी प्रयत्न केलात ना, तर लक्षात ठेवा असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता नागराज प्रियाला म्हणत असतो की नाही ग, मी कशाला तोंड उघडतोय, हेच ना की तू तन्वी नाही आहेस हे कोणाला सांगायचं नाही, बरोबर की नाही? हेच तू म्हणत होतीस ना? हो हो, हेच मी म्हणते. ते कोणालाही सांगायचा प्रयत्न करू नका, नाही तर खूप जास्त महागात पडेल, असं देखील आता म्हटलं जातं. त्यावर आता नागराज म्हणत असतो की नाही, मी काही देखील करणार नाही आहे, पण तू काळजी करू नकोस, पण तुला देखील माझं एक काम करावं लागणार आहे. नागराज आता प्रियाला म्हणत असतो, तर प्रिया म्हणत असते फक्त सांगा, आवाज करा, काय काम करायचं आहे ते. दुसरीकडे आता जो बाबू ड्रायव्हर असतो त्याला सायलीने बोलवून घेतलेलं असतं, कारण आहे ना आता त्याच्याकडनंच आपल्याला महत्त्वाची माहिती मिळू शकते हे देखील सायलीला माहिती होतं. म्हणून बाबू ड्रायव्हरला जेव्हा सायली बोलवून घेते तेव्हा बाबू ड्रायव्हर सायलीला म्हणत असतो की मला ना खरंच आता या सगळ्याचा कंटाळा आलेला आहे, कारण त्या महिपतच्या कचाट्यातून इतकी वर्ष मी बाजूला होतो आणि आता पुन्हा जर महिपतला मी दिसलो तर तो मला काही जिवंत सोडणार नाही आणि म्हणूनच मला इथेही जास्त दिवस थांबायचं नाही आहे. हो, तुमची सुटका होईल, पण थोडी आम्हाला तुम्ही मदत करा, असं देखील आता सांगितलं जातं. त्याच वेळेला बोला ना, तुम्हाला काय मदत हवी आहे, मी करायला तयार आहे, असं देखील आता म्हटलंच गेल्यानंतर सायली आता विचारत असते, मला सांगा तुम्हाला या सगळ्याची सुपारी कधी देण्यात आली होती, कधी आणि कोणता वेळ होता? 10 दिवसाआधी मला या सगळ्याची सुपारी दिली होती, असं देखील आता बाबू ड्रायव्हर बोलत असतो. दुसरीकडे आता नागराज प्रियाला एक सिक्रेट गोष्ट सांगत असतो, जी की म्युटेडमध्ये दाखवलेली आहे. आणि हे सगळं जेव्हा आता प्रिया ऐकते तेव्हा प्रियाला हे सगळं ऐकून ना मुळात धक्का बसलेला असतो. प्रिया म्हणते की ही बातमी खरी आहे का? तर त्यावर प्रियाला नागराज म्हणतो 113% मी तुला सांगतोय ही बातमी खरी आहे. त्यावर आता प्रियाचा या सगळ्या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो. मग आता प्रियाला नागराज सांगत असतो की तुला याच गोष्टीवर व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे आणि तुला अजून एक काम सांगायचं आहे, ते कामही तू नीट कर. मग नागराज तिला जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा प्रिया म्हणते की बोला ना, काय काम आहे? सायली अर्जुनवर लक्ष ठेवायचं, हे तर तुला माहितीच आहे ना. मग प्रिया आता स्वतःचा शानपणा दाखवत असते आणि ती म्हणत असते की अहो खरंच सांगते मी तुम्हाला, मी खोटं सांगत नाही आहे. काय ना, सायली आणि अर्जुन हे दोघंही जण तुमचा पाठलाग करणार नाही, तुमच्यापर्यंत पोचणार नाही, कोणतेच पुरावे ते गोळा करू शकणार नाही, याची जबाबदारी माझी. मग आता म्हटलं जातं की असं कसं? त्यावर आता प्रिया सांगत असते की ते काय ना, बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत त्या मला माहिती आहेत. म्हणजेच सायली आणि अर्जुन हे थोडं सध्या वेगळं काम करत आहे. अर्जुनच्या जागी सायली जाऊन काम करते आणि किचनमध्ये अर्जुन आहे. त्यामुळे सायली ऑफिसमध्ये असताना ती तुमच्या कोणत्याही पुराव्यांपर्यंत, तुमच्या कोणत्याही गोष्टींपर्यंत पोहोचणार नाही. मग आता नागराजला या सगळ्या गोष्टी खोट्या वाटत असतात. नागराज म्हणत असतो की उगाच आहे ना मला फसवायचं म्हणून काही पण बोलू नकोस, मला माहिती आहे हे सगळं खोटं आहे. त्यावर प्रिया म्हणते की मी खरं सांगते, खरंच मी तुम्हाला हे सगळं सांगते. आता माझ्याकडे फोटो नाही आहे म्हणून, नाही तर तुम्हाला फोटो पाठवला असता, पण संधी मिळाली तर मी तुम्हाला फोटोही पाठवेन, म्हणजे तुम्हाला समजेल, असंही आता ती म्हणत असते. मग हे तर चांगलंच झालं. मग सायलीबद्दल
याबद्दल प्रियाला खूप मोठा गैरसमज असतो की सायली ना तिथे जर ऑफिसला गेली तर ती काहीच करू शकणार नाही, कारण तिला काही जमणारच नाही ना. मुळात सगळी कामं हा अर्जुन करणार आहे. त्यानंतर आता प्रिया फोन ठेवते आणि फोन ठेवल्यानंतर आता प्रिया ही नागराजच्या बोलण्याचा विचार करत असते. नागराजने काय काय सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आता तिच्या लक्षात असतात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की घरात सगळ्यांनाच खूप जास्त भुका लागलेल्या असतात, पण अजूनही जेवण काही झालेलं नसतं. आणि आज स्पेशली अर्जुनने छान असा पुलाव बनवायचं ठरवलेलं असतं आणि त्याचसाठी त्याचं मसाले निवडण्याचंच काम फक्त सुरू असतं. मग इकडे भूक खूप जास्त लागलेली असते अस्मिताला, कारण अस्मिता प्रेग्नंट आहे आणि त्यामुळे ती आता भुकेने खूप जास्त बोलत असते की मला खूप जास्त भूक लागली, प्लीज प्लीज झालं असेल तर मला खायला द्या, कारण मला आता माझ्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले आहेत, असं सगळी देखील म्हणत असते. मग आता काय करायचं. मग दुसरीकडे मात्र विमल म्हणत असते की आज स्पेशल आहेत ना, आज मसाले भात असा बनतोय छान, त्यामुळेच आता दादा मसाले बघतायत. तर दुसरीकडे आता त्या सगळ्या मसाल्यांचं निवडण्याचं काम मात्र अर्जुनचं सुरू असतं. मग आता कल्पना ही विचार करते की आपल्या मुलीला आपण किती वेळ उपाशी ठेवायचं, त्यापेक्षा आपण एक काम करूया, स्वतःच आपण किचनमध्ये जाऊया आणि सगळं काही बघूया. आणि म्हणूनच आता ती किचनमध्ये जाऊन या सगळ्यामध्ये लक्ष घालायचं आता ठरवत असते. मग ती बोलत असते की मी ना खरं तर या सगळ्यात लक्ष घातलं नसतं जर प्रताप तुम्ही जेवायचे थांबले असतात तर, पण मला आता यामध्ये लक्ष घालावंच लागणार आहे, कारण हे जेवण माझ्या मुलीलाच म्हणजे अस्मिताला द्यायचं आहे. आता जेव्हा कल्पना ते सगळे मसाले निवडून देण्यासाठी तिला मदत करत असते, त्यामध्ये एक एक मसाले ती आता त्याला सांगत असते की ह्याला काय म्हणतात काय नाही. आणि त्याच वेळेला कल्पना जेव्हा त्याला सगळ्या गोष्टी सांगत असते तेव्हा कल्पनाला देखील तो म्हणत असतो की ह्याच्यामध्ये ना एक फूलसुद्धा आहे. आणि जेव्हा कल्पनाला तो दाखवत असतो तर तेव्हा कल्पना त्याला म्हणते की हे फूल बिलकुलही घालू नकोस, कारण हेच एकदा फूल ना, ह्याला चक्री फूल असं म्हणतात, हे फूल एकदा तुझ्या भाजी खात असताना, मसाले भात खात असताना दातामध्ये आलं होतं आणि त्यानंतर तुला खूप जास्त त्रास झाला होता, ठसकाही लागला होता. तेव्हापासून सायली कोणत्याच जीवनामध्ये हे चक्री फूल घालत नाही आहे, हे सुद्धा आता बोललं जात असतं. एवढ्या सगळ्या जेव्हा गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता अर्जुनच्या लक्षात येतं, म्हणजे माझी बायको माझा किती विचार करते. मी स्वप्नातही एवढा विचार केला नव्हता की माझी बायको माझ्या बाबतीत एवढा विचार करत असेल असा, पण खरंच ना बायको ग्रेट आहे, ग्रेट असं आता म्हणत असतो. दुसरीकडे कल्पना म्हणत असते की बरोबर ना, असणारच ना रे तुझी बायको ग्रेट, कारण आतापर्यंत तुझ्या बायकोने तुझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक बायको जी आहे ती आपल्या नवऱ्यासाठी काही ना काही करत असते. तुझी बायकोसुद्धा सेम आहे, म्हणजेच कसं प्रत्येक बाबतीत तीही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. खरं तर हे चक्री फूल ना तिला खूप जास्त आवडतं, पण तरीसुद्धा तिने स्वतःला मागे टाकलेला आहे. तिने विचार काय केला आहे की नको काही झालं तरी माझ्या अर्जुनला आवडत नाही ना, तेव्हापासून तिने जेवणामध्ये हे घालायचं बंद केलंय. मग आता अर्जुन विचार करतो की माझ्या बायकोची आवड ही आहे सुद्धा, माझ्यासाठी ती एवढं करते म्हणजे किती विशिष्ट आहे ना, असाही विचार तो आता किचनमध्ये उभं राहून करत असतो. दुसरीकडे बाबू ड्रायव्हर आता घडलेली हकीकत सांगत असतो. म्हणजेच जेव्हा या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तो देत असतो. 10 दिवसाआधी मला या सगळ्याबद्दल सांगितलं होतं. मग ट्रक कधी अरेंज केला होता, ट्रक 2 दिवसाआधी अरेंज केला होता, पण तो ऐन वेळेला बंदही पडला होता, याबद्दल देखील आता तो सांगत असतो. मग ट्रक बंद पडला होता, मग असा अरेंज केला. त्याच वेळेला जेव्हा मध्ये ट्रक बंद पडला तेव्हा मी स्वतः महिपत साहेबांना फोन केला होता. महिपत साहेबांना सांगितलं होतं की ट्रक हा बंद पडला आहे तर काय करायचं. त्यावर महिपत साहेब मला हेही म्हणाले होते की हा ट्रक तर तुझ्याकडे आहे, म्हणजे तू ट्रक ड्रायव्हर आहेस तर तुला माहिती असलं पाहिजे की हा ट्रक कसा चालू करायचा, ते याबद्दल तू मला काय विचारतोय, कर ना स्वतःचं स्वतः तू चालू, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांनी मला विचारलेल्या होत्या ना तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की माझ्याकडे काही ट्रक नाही आहे. तेव्हा त्यांनी दुसरा एक ट्रक ड्रायव्हर आणला होता आणि तो ट्रक ड्रायव्हर त्याचं नाव रमेश होतं, तो डीलर होता आणि त्याने ट्रक अरेंज केला होता. खरं तर तो ट्रक ड्रायव्हर होता नागराजचा. नागराजने तो ट्रक ड्रायव्हर आणला होता आणि त्या माणसानंच आता ट्रक अरेंज केला होता आणि त्याच ट्रकने अपघात घडवायचं ठरवलं होतं आणि त्याचं नाव रमेश असं होतं. रमेश स्वतः बाबूसमोर आल्यामुळे आता बाबू देखील त्याचं ऐकून तो त्याचा ट्रक जो आहे तो घेतो आणि त्यानंतर आता त्याच्या पुढील कामकाजाला सुरुवात करणार असतो. नागराजने या रमेशलाही पैसे दिलेले असतात, सोबतच आता या बाबूला सुद्धा पैसे दिलेले असतात, ते म्हणजे महिपतने. आता एकदम बरोबरीने काम झालेलं असतं. या सगळ्याची माहिती आता सांगितली जाते. मग तू ओळखतोस का तो रमेश कसा दिसत होता? हो माझ्या लक्षात आहे. मग जर स्केच आर्टिस्टला बोलवलं तर तू स्केच काढून द्यायला मदत करशील का? तर त्यावर बाबू हो असं म्हणतो.
त्यावर लगेचच चैतन्य म्हणतो की मग आपण एक काम करूया, पटकन आहे ना स्केच आर्टिस्टला बोलवून घेऊया आणि पटकन आपण हे स्केच काढून घेऊया, म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी ना एकदम परफेक्ट होतील आणि मग आपलं कामही सोपं होईल, असं देखील आता म्हटलं जातं. पटकन स्केच आर्टिस्टला बोलवायचं त्यांचं ठरतं. स्केच आर्टिस्ट आता बोलवला जाणार असतो. त्यासाठी आता स्केच आर्टिस्टला काय काय सगळं सांगायचं याबद्दल पूर्णपणे नियोजन आता केलेलं असतं. मग या सगळ्याची गोष्ट जी आहे ती व्यवस्थित सांगितली जाते आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता तो स्केच आर्टिस्ट जो आहे तो परफेक्ट असं त्याचं चित्र काढत असतो. जेव्हा ते स्केच आर्टिस्ट चित्र काढतो तेव्हा परफेक्ट असं चित्र निघतं आणि तेव्हाच ते स्केच जेव्हा बघते सायली, तेव्हा सायली म्हणते की खूप सुंदर असं स्केच काढले आणि परफेक्ट निघालं आहे असं बाबूने सांगितलेलं असतं. कारण तो असाच दिसतो असंही म्हटल्याबरोबर आता लगेच पुढच्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. सायली म्हणते की मी एक काम करते, मी पटकन सावंत इन्स्पेक्टरला कॉल करते आणि मग सायली सावंत इन्स्पेक्टरांना कॉल करून मला एक तुमची मदत हवी आहे. खरं तर रविराज अपघात प्रकरणी थोडं बोलायचं होतं, कारण त्या ह्याच्यामधला एक क्लू सापडला आहे आणि माझ्याकडे एक स्केच आहे, ते स्केच मी तुम्हाला सेंड करते आणि त्या स्केचमध्ये सगळींकडे माहिती पुरवा की आपल्याला या माणसाला शोधून काढायचं आहे. जर तो माणूस सापडला ना तर आपल्याला खूप बरं होईल, आपल्याला ती केस पुढे न्यायला मदत होईल, असं देखील आता सायली सांगू लागते. तर आता चैतन्य फोन ठेवल्यानंतर सायलीचं कौतुक करतो आणि सायलीला म्हणतो की सायली वहिनी तू तर कमाल केलीस बघ, पहिल्याच दिवशी असा काय तू सिक्स मारलायस ना ज्याच्यामुळे ना सगळंच काम एकदम असं भारी झालंय बघ आणि मला असं वाटतं ना एकदम परफेक्ट काम केलंयस तू. त्यामुळे आता अर्जुनही या सगळ्यामुळे खुश होणार आहे. चैतन्य आता सायलीला बोलत असतो. तर दुसरीकडे अस्मिता म्हणत असते की आज रोज डे आहे आणि आज अर्जुन तू काही तयारी केली आहेस का? तर अर्जुनने ऑलरेडी तयारी केलेली असते आणि सगळा बुके वगैरे आणून ठेवलेला असतो. पण अर्जुनचा बुके ऐनवेळेला प्रिया गायब करते, त्यामुळे अर्जुनला बुके भेटत नाही. परंतु सायलीने सुद्धा खूप सुंदर असा बुके आणलेला असतो आणि अन्नपूर्णा हे नाव लिहिलेलं एक रुमालही दिलेला असतो आणि म्हणजे घराची आठवण म्हणून हे सगळं काही तिने केलेलं असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा दिल्या जातात तेव्हा अर्जुनही खूप जास्त खुश होतो. त्यानंतर आता अर्जुनकडनं सुद्धा काहीतरी द्यायचं असतं, पण तो बुके नेमका प्रियाने पळवल्यामुळे त्या दोघांच्या नात्यामध्ये आता विघ्न आलेलं असतं असं प्रियाला वाटत असतं. पण अर्जुनने आता मसाल्यामधलं चक्री फूल घेतलेलं असतं आणि अक्षरशः तो गुडघ्यावर बसतो आणि सायलीला प्रपोज करतो. सायली म्हणते की या फुलापेक्षा बेस्ट फूल दुसरं कोणतंही नसू शकतं जे की आज मला भेटलेलं आहे आणि त्यामुळे प्रियाचा इथे हा प्लॅन जो आहे तो फ्लॉप झालेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.